खूप ताप आहे का हो बाबा? आईच्या गालाला गळ्याला हात लावून अंदाज घेत तिनं विचारलं. अगं, दुपारपर्यंत जास्त नव्हता, पण संध्याकाळी अचानक वाढला. डॉक्टर तपासून गेलेत. उद्या सकाळपर्यंत बरं वाटेल म्हणालेत. हे बोलत असताना बाबांचे लक्ष तनयाकडे गेले. तसे नेहाने ती आपल्यासोबत काही दिवस राहणार असल्याचे सांगितलं. नेहाचा आवाज ऐकताच आईने डोळे उघडले. कसं वाटतंय ग आता? मला माहित होतं तुझी तब्येत जास्त खराब असणार आणि तू मला काही सांगणार नाहीस, म्हणूनच मी ताबडतोब आले. नेहाला पाहून आईच्या चेहऱ्यावर स्मित आले. पण दुसऱ्याच क्षणाला आईची नजर तनयावर गेली आणि चेहऱ्यावरील स्मित निवळले. तनयाकडे ती विचित्र नजरेने पाहू लागली. बाबा, तू आराम कर आता. मी आले ना, मी बघते आईकडे. हातातली बॅग बाजूला ठेवत नेहा म्हणाली. अगं, आता कुठे प्रवासातून दमून आलीयस? तूच जरा आराम कर आणि उद्यापासून काय काळजी घ्यायची ती घे. तसाही ताप उतरलाय आता. हां, त्यामुळे तुम्ही दोघेही जाऊन झोपा. जा बाळा, तू पण जा. बाबांचे म्हणणे ऐकून दोघीही झोपण्यास निघून गेल्या. सकाळी नेहाचे डोळे उघडले तेव्हा आई तिला उठवायला आली. अगं, कालच तापाने फणफणत होतीस ना, आणि आज उठून चक्क कामाला सुद्धा लागलीस. नेहा बेडवरून उतरत म्हणाली. ताप उतरलाय ग आता. शिवाय घर बघ किती अस्ताव्यस्त झालंय. जरा आवरून घेते आणि मग काय, दिवसभर आरामच करायचाय. ते काही नाही, मी आले ना तेव्हा आता तू फक्त आराम करायचास. असं म्हणत नेहा आईला तिच्या रूममध्ये घेऊन गेली. नेहा किचनमध्ये सकाळची सर्व कामे करत बसली होती. तितक्यात तनया तिच्याजवळ आली. नेहा, ऐक ना, मी जरा घरी जाऊन येते. माझे काही कपडे आणि सामान आणायचं आहे. तुला काही हवंय का? बाहेरून काही आणायचं असेल तर तेही घेऊन येते. आता तर काही नकोय, पण काही लागलंच तर कॉल करून सांगेन तुला. दुपारचे 12 वाजले होते. तनया सामान घेऊन नेहाकडे आली. तिने येताना सोबत गुलाबजाम आणले होते. ते जेवताना बाबांच्या पानात वाटले. काकू घ्या ना, छान फ्रेश आहेत. औषध घेऊन तोंड कडू झालं असेल ना? गुलाबजामचा डबा समोर करत तनया म्हणाली. नाही नको, मला खाण्याची अजिबात इच्छा नाही. ताप उतरला असला तरी तब्येत बरी नाहीये ग माझी अजून. जेवणही नकोसं वाटतंय. असं बोलून आई आतमध्ये आराम करायला निघून गेली. बस ग जेवायला, मी थांबले तुझ्यासाठी. बाबाला शुगर आहे म्हणून त्याला आधी वाढलं. अगं नेहा, मी काय म्हणते, जेवणाचं राहू दे ना. अगं, आमच्या घराजवळ काकू राहतात. त्या फार गरीब आहेत ग. त्यांना पैशाची खूप गरज आहे. आई बाबा नसले ना की मी त्यांच्याच घरी जाऊन जेवते. उत्तम स्वयंपाक करतात त्या. आणि आई जाताना त्यांना सांगून गेलीये. आणि आता जर मी नाही ना गेले तर त्यांना वाईट वाटेल. शिवाय त्या माझ्यासाठी नॉनव्हेज बनवतील. आणि तुझ्या घरी चालत नाही ना आईला. अगं, तसंही मी नाश्ता करतच नाही. दुपारी जेवणच करते आणि रात्री एक फळ खाते. तुला तर माहीतच आहे. म्हणून माझ्या जेवणाची अजिबात काळजी करू नकोस. 1 मिनिट, मला आधी सांग, तू कधीपासून नॉनव्हेज खायला लागलीस? पूर्वी तर त्याच्या वासाने सुद्धा तुला मळमळ व्हायची. मग आता अचानक कसं खायला लागलीस? नेहाने भुवया आकसून प्रश्न केला. आवडायला लागलं ग. शेवटी आवड असती, कधीही बदलू शकते ना. अजून खाल्लं नाहीये मी, पण कोकणातनं आल्यापासून ना नेहा, मला खूप नॉनव्हेज खायची इच्छा होती. तनयाच्या या वाक्यावर नेहा एकटक तिच्याकडे बघू लागली. नेहा आणि बाबांचे जेवण आटोपले. आई तिच्या रूममध्ये आराम करत होती. त्यानंतर नेहा आणि तनया नेहाच्या रूममध्ये गप्पा मारत होत्या. बोलताना नेहाला जाणवलं की तनया पूर्वीसारखी बोलत नाही. तिने हळूच तनयाला विचारले.
तनया, मी बघतेय की जेव्हापासून आपण त्या वाड्यातून परत आलोत तेव्हापासून तू गप्प गप्प आहेस. तू बरी आहेस ना? अगं हो, बरीच आहे मी. मला काय होणार आहे? नजर चोरत तनयाने उत्तर दिलं आणि उगाच मोबाईलच्या स्क्रीनला स्क्रोल करू लागली. बराच वेळ असाच गेला असेल. काही वेळाने नेहा काम करण्यासाठी किचनमध्ये निघून गेली. तिला मदत म्हणून तनयाही सोबत गेली. काम करता करता नेहाला काहीतरी आठवलं. तनया, रूममध्ये माझा मोबाईल राहिलाय ग, आणतेस का प्लीज? हो, आणते ना. असं म्हणत तनया मोबाईल आणायला रूममध्ये गेली. तितक्यात आई ग. पडण्याचा आवाज आला आणि सोबतच आईच्या ओरडण्याचाही आवाज आला. नेहा किचनमधून धावतच आईच्या रूममध्ये गेली. बाबाही तिथे आले. आई बेडवरून खाली पडली होती आणि तनया तिला उचलत होती. अगं आई, कशी काय पडलीस? तुला लागलं तर नाही ना? तिने आणि तनयाने आईला आधार देऊन बेडवर बसवलं. आईचा चेहरा घाबरलेला दिसत होता. अगं मी झोपले होते तेव्हा 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 कोणीतरी अचानक मला धक्का देऊन खाली पाडलं ग. छे ग, हे कसं शक्य आहे? कोण धक्का देणार तुला? तू झोपेत होतीस म्हणून बेडवरून पडली असणार. होतं असं कधी कधी. नाही ग, तसं ना. हो, असंच आहे. आणि आता फार विचार करू नकोस, झोप शांतपणे. आईचे बोलणे मध्येच थांबवत नेहाने तिला झोपायला लावले. रात्रीचा डोस घेतल्यावर आईच्या प्रकृतीत आणखीन सुधारणा होऊ लागली. रात्री जरा वेळ शतपावली करून नेहा आणि तनया घरी आल्या. सकाळी लवकर उठायचे म्हणून दोघीही झोपी गेल्या. सगळे गाढ झोपले होते. रूममध्ये शांतता होती. घड्याळाची टिकटिक स्पष्ट ऐकू येत होती. 12चा सुमार असेल. तनयाला एका आवाजाने जाग आली. किट किट असा तो आवाज होता. तिने जागेवरून जरा मान वळवून दाराच्या दिशेने पाहिलं तर तिला नाईट लॅम्पच्या मंद प्रकाशात एक धुसर आकृती उभी दिसली आणि तितक्यात नाईट लॅम्प खटकन आपोआप बंद झाला. तो आवाज आणि खोलीतील हालचाल अधिक स्पष्ट होऊ लागली. तिने गडबडीनं बाजूला असलेला मोबाईल कसाबसा उचलला आणि थरथरत्या हाताने फ्लॅशलाईट सुरू केला. आणि त्या प्रकाशात तिला जे काही दिसलं ते जीव जाण्यासाठी पुरेसं होतं. तिला दाराजवळ गुडघ्यापर्यंत लांब मोकळे केस सोडलेली एक बाई उभी दिसली. तिचे डोळे पांढरे फटक होते. डोक्याला लागलेली रक्ताची धार कपाळ आणि नाकावरून ओघळत तोंडात जात होती. त्यामुळे तिचे रक्ताळलेले दात अजूनच भयानक दिसत होते. नारळाला चीर पडावी तसे तिच्या डोक्यापासून कपाळापर्यंत चीर पडली होती. तिच्या दातातून तो किट किट असा आवाज येत होता. ती आता हळूहळू तनयाच्या दिशेने येऊ लागली. तसे भीतीने तनयाचे हातपाय गार पडले. तोंडातून एक शब्दही फुटत नव्हता. पण तिनं पूर्ण अवसान गोळा करून नेहाला गदा गदा हलवलं. नेहा दचकून उठली. पटकन उठून तिनं लाईट लावला आणि तनयाकडे पाहिलं. तनया, अगं काय झालं? तू इतकी का घाबरलीयस? रूम प्रकाशित होताच ती बाई नाहीशी झाली. अगं नेहा, मला त्या दाराजवळ एक खूप भयानक बाई दिसली. ती माझ्याजवळच येत होती. तिचे डोळे पांढरे आणि केस मोकळे होते. तिच्या डोक्यातूनही रक्त येत होतं. दात विचकत ती माझ्याजवळच येत होती ग. नेहा, मला खूप भीती वाटते. नेहा. तितक्यात अचानक तो नाईट लॅम्प ही सुरू झाला. नेहा एक नजर नाईट लॅम्पकडे बघून तनयाला म्हणाली, अगं तुला स्वप्न पडलं असेल, कारण आपण त्या वाड्यात जाऊन आलो ना, आणि तुझ्या डोक्यात ते अजूनही माहिती आहे मला. नेहाने त्या प्रसंगाला स्वप्न समजून तनयाची समजूत काढली. लाईट बंद करून ती तनयाकडे वळली. आता शांतपणे झोप, उद्या आपल्याला ऑफिसलाही जायचंय. असे नेहा बोलत असताना तनयाला तीच भयंकर बाई नेहाच्या मागून डोकावताना दिसली. यावेळी ती विचित्रपणे हसत होती. तनयाने डोळे गच्च मिटून देवाचे नामस्मरण केले आणि तशीच बेडवर पडून राहिली. पहाटे तिला केव्हा तरी झोप लागली असावी. सकाळचे 6 वाजले होते. आई उठली अन तिनं कामाचा मोर्चा सांभाळला. त्यानंतर नेहाला तितक्याच प्रेमाने उठवले. आजपासून नेहाचे ऑफिस सुरू होणार होते. नेहा आणि तनया ऑफिसची तयारी करून नाश्त्याची वाट बघत गप्पा मारत होत्या. तेवढ्यात तनया म्हणाली, मी आलेच 2 मिनिटात. आणि ती आतमध्ये निघून गेली. आई पोह्याची प्लेट घेऊन हॉलमध्ये येतच होती. आज काय बातम्या आल्यात पेपरमध्ये, बघू जरा.
असं म्हणत नेहा तिथून 4 पावलावर असलेल्या टेबलवरचा पेपर घेण्यासाठी उठली आणि धाक असा मोठा आवाज झाला. तनया आणि बाबा धावतच हॉलमध्ये आले. नेहालाही कळले नाही की अचानक काय झालं. नेहा बसलेल्या ठिकाणी वर फिरत असलेला पंखा एकाएकी खाली पडला होता. आईने घाईघाईत पोह्याची प्लेट बाजूला ठेवली आणि नेहाकडे धाव घेतली. तसे बाबा आणि तनयाही आले. नेहा, अगं तुला काही झालं नाही ना? असे कसे झाले अचानक? आणि तू जर इथे बसली असतीस तर? बापरे, कल्पनाही नाही करवत. तनया म्हणाली. हे बोलत असताना आईची नजर सतत तनयावर होती. घरातले वातावरण शांत झाल्यावर दोघीही ऑफिसला पोचल्या. 4 दिवसांच्या सुट्टीनंतर, शिवाय आज आठवड्याचा पहिला दिवस असल्याने काम भरपूर होतं, म्हणून सगळेच आपापल्या कामाला लागले. आज लंचला ते बाहेरच गेले होते. शिवाय स्वप्नीलही त्याच्या कामानिमित्त बाहेर असल्यामुळे तोही त्यांना जॉईन झाला. गाईज, नेहाचं नवीन घर खूप छान आहे, असं तनया सर्वांना सांगत होती. आम्हाला तर फ्लॅट बघायचा योगच आला नाही. कोकणात जायला निघालो तेव्हाही बाहेरूनच तुला पिक केलं आणि ड्रॉप करताना उशीर झाला तेव्हाही जमलं नाही. असो, बाकी सत्यनारायणाची पूजा कधी घालणार आहेस? देवांना असं ताटकळत ठेवू नये, स्वप्नीलने म्हटले. अरे, आईची तब्येत बरी नव्हती ना, म्हणून राहिलं. पण येत्या रविवारी पूजा घालणार होता मी. तितक्यात नेहाच्या मोबाईलची रिंग वाजली. बोल आई. पण मला आधी सांग, तुझी तब्येत बरी आहे ना? हो ग, अगदी ठणठणीत आहे. बरं, मी काय म्हणते, आज घरी जरा लवकर येशील का? थोडं महत्वाचं बोलायचं होतं तुझ्याशी. फोनवर बोलण्यासारखं नाहीये का? म्हणजे तू सांगशील तसं. नाहीतर आम्ही जरा लवकरच येतो घरी, मग सविस्तर बोलू. काय? नेहा जरा उठून बाजूला येत म्हणाली. नाही, नको. मला फक्त तुझ्यासोबतच बोलायचं आहे. बरं, मी लवकर निघते ऑफिसमधून. असं म्हणून नेहाने कॉल कट केला. तनयाला काहीतरी कारण देऊन ठरल्याप्रमाणे नेहा 5 वाजता घरी जायला निघाली. नेहा घरी पोचली तेव्हा आई समोर हॉलमध्ये तिचीच वाट बघत बसली होती. आई, बोल, काय बोलायचं होतं तुला? सोफ्यावर पर्स ठेवून जरा निवांत बसत नेहाने प्रश्न केला. नेहा, हे बघ बाळा, मी कधीतरी तुझ्या कोणत्याही मित्रमैत्रिणींच्या घरी येण्याबद्दल आक्षेप घेतलाय का? नाही ना? पण खरं सांगू का, जेव्हापासून ही तनया आपल्या घरी आली आहे ना राहायला, तेव्हापासून काही ना काही घडतंच आहे ग. म्हणजे बघ ना, काल मला जाणवलं की कोणीतरी मला धक्का देऊन खाली पाडलं, आणि आज तो पंखा पडला. नेहा, मला तर काहीतरी भलतंच वाटतंय ग. आई, काही काय बोलतीयस? अगं, हा फक्त योगायोग आहे. आणि काल तू पडलीस कारण तू झोपेत होतीस. याचा अर्थ असा नाही की हे तनयामुळे होतंय. बाळा, तनया वाईट आहे असं मी म्हणतच नाहीये ग. मला एवढंच म्हणायचंय की तुम्ही अशा ठिकाणी जाता जिथे काय आहे हे तुम्हाला सुद्धा माहिती नसतं. आणि खरंच सांगते, अशा ठिकाणाहून जर ती वाईट शक्ती तिच्यासोबत आली असेल तर? नाही, नको गो बाई, तिला इथून जायला सांग तू. नाही, मला वाटत नाही की असं काही असेल. मी तिला कुठेही जायला सांगणार नाहीये. असा विश्वास नाही बसायचा ग तुझा. काहीतरी मोठं घडेल ना तेव्हा कळेल तुला. आई वैतागून आत निघून गेली. रात्री जेवणाच्या वेळेस, तनया, थोडं तरी जेवून घे आमच्या सोबत, आई म्हणाली. नको काकू, मी रात्री फक्त फलार करते. चेहऱ्यावर एक स्मित आणत तनया म्हणाली. रात्रीचे 11 वाजले होते. एव्हाना नेहाच्या आईबाबांना गाढ झोप लागली होती. तनया हेडफोन्स लावून गाणे ऐकत होती. नेहा लॅपटॉपवर काहीतरी काम करत होती. पण काही वेळात तीही लॅपटॉप बंद करून झोपली. थोड्या वेळाने तनयालाही झोप लागली. 1:30च्या सुमारास तनयाला जाग आली. त्या रूममध्ये त्या दोघींनी व्यतिरिक्त आणखीन कोणीतरी असल्याचं तिला प्रकर्षाने जाणवलं. कोण आहे? मी नाही घाबरणार तुला. जणू तनया त्या अदृश्य शक्तीसोबत बोलत होती आणि दुसऱ्याच क्षणाला काळजाचा ठोका चुकवणारे छद्मी हास्य तिच्या कानी पडले.
तनयाचा घसा कोरडा पडला, घामाने शरीर भिजले आणि हृदयाची धडधड वाढू लागली. आता पुन्हा काल रात्रीचा भयानक खेळ सुरू होणार याची तनयाला चाहूल लागली. तिची घाबरी नजर चौफेर फिरत त्या अदृश्य शक्तीचा शोध घेत होती, पण तिला कसलीच हालचाल जाणवत नव्हती. ती उठणार तितक्यात तिची नजर पायाकडे गेली. पायाकडच्या भागाकडे खाली जमिनीवर कोणीतरी लपून तिला बघत असल्याचं जाणवलं. तनयाने सगळी हिंमत एकवटून जागेवरूनच मान उचलून पायाकडे पाहिलं आणि तिच्या काळजाचा थरकाप उडाला. कारण जमिनीवर बसून ते भीतीदायक पांढरे डोळे तनयालाच बघत होते.